शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मलाकी याचा 3 अध्याय 6 ते 10 वचन. मलाकी याचा 3 अध्याय 6 ते 10 वचन. मी परमेश्वर आहे, मी कधीही बदलत नाही. तुम्ही याकोबाची मुले आहात आणि तुमचा पूर्णपणे नाश झाला नाही. पण तुम्ही माझे नियम कधीच पाळले नाही. तुमच्या पूर्वजांनी सुद्धा मला अनुसरण्याचे सोडून दिले. तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुमच्याकडे परत येईन. सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही विचारता आम्ही कसे परत येऊ शकतो? देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या. देवाकडे चोरी करू नये. पण तुम्ही माझ्या वस्तू चोरल्या. तुम्ही मला विचारता आम्ही तुझे काय चोरले? तुम्ही मला तुमच्या वस्तूंचा 1/10 द्यायला हवा. खास भेटी द्यायला हव्यात. पण तुम्ही हे मला देत नाही. अशा प्रकारे तुमच्या संपूर्ण राष्ट्राने माझ्या गोष्टी चोरल्या आहेत. म्हणूनच तुमच्या बाबतीत वाईट गोष्टी घडत आहेत. प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला. सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, ही परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वाट्यातील 10वा भाग माझ्याकडे आणा. तो भाग खजिन्यात ठेवा. माझ्या घरी अन्न आणा. माझी परीक्षा घ्या. तुम्ही असे केलेत तर मी तुम्हाला खरेच आशीर्वाद देईन. आकाशातून पडणाऱ्या वृष्टीप्रमाणे तुमच्यावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव होईल. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जरुरीपेक्षा जास्त मिळेल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपल्या समोर वाचण्यात आलेली आहे मलाकी याचा 3 अध्याय आणि 6 ते 10 या वचनामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्ही पाहत आहोत आणि ती म्हणजे की परमेश्वर आपल्या लोकांच्या समोर तो बोलत आहे.
आणि तो म्हणतो की तुम्ही मला कोणत्या बाबतीत तुम्ही मला ठकवाल, देवाला कोण ठकवू शकेल. दशमांश देणे याचा अर्थ आहे की परमेश्वराची आम्ही आठवण करावी, त्यांनी महिनाभर केलेल्या उपकाराबद्दल, त्यांनी दिलेल्या सर्व गोष्टीबद्दलच्या उपकाराबद्दल, आणि त्यातून आम्ही उपकार स्तुती म्हणून देवाला काही आम्ही अर्पण आणावं, ही देवाची इच्छा आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आमच्या उत्पन्नातून आम्ही 10वा हिस्सा नियमितपणे आम्ही बाहेर काढावा. आज अनेक लोक आम्ही पाहतो की त्यांना उत्तम वेतन परमिशन दिलेलं आहे, उत्तम बिझनेस त्यांच्या हातामध्ये आहे, उत्तम आणि सर्व गोष्टी त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये आहे, परंतु आपल्या नियमित गोष्टीमध्ये ते इतके व्यस्त झालेले आहेत की त्यांना परमेश्वराला देणं जे आहे ते त्यांना कळत नाही किंवा त्यांना समजत नाही, किंवा देण्यामध्ये त्यांचा हात जो आहे तो तोकडा असा झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की त्या देण्याच्याद्वारे मंदिराची सेवा व्हावी, लोकांची सेवा व्हावी, मिशन कार्याची सेवा व्हावी, खेड्यातील अनेक लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचाव्यात, अनेक मंदिरं उभी राहावीत, अनेक प्रकारे परमेश्वराकडे लोक यावीत, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला जे संपन्न केलेलं आहे यासाठी की आम्ही इतरांचं ओझं आम्ही उचलणार असलं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये ही सुरुवात केली पाहिजे, ही सवय आम्हाला लावलेला पाहिजे की परमेश्वर जे आम्हाला देत आहे त्या उत्पन्नातून आम्ही 10वा हिस्सा काढला पाहिजे. तो आमचा नाही, तो परमेश्वराचा आहे, देवाने दिलेला तो आशीर्वाद आहे. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही आमच्या कुटुंबामध्ये शिकवली पाहिजे, आमच्या लेकरांना आम्ही शिकवली पाहिजे. आणि निश्चितच ज्यावेळेस आम्ही या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आणतो, परमेश्वर म्हणतो की मी कोणाचाही उसंदार राहत नाही, तो त्या पटीमध्ये आम्हाला परत देत असतो. हे कधी कधी आम्ही विसरतो. आणि म्हणून दिवसेंदिवस होणारी आमची उन्नती जी आहे, परमेश्वर जे आम्हाला उंच आणि उंच करत असतो, यासाठी की त्या गोष्टीबद्दल आम्ही प्रामाणिक आहोत, परमेश्वराला देण्याबद्दल आम्ही प्रामाणिक आहोत. आणि आज अनेक लोक आम्ही पाहतो की सर्वस्व आहे तरी परंतु त्यांच्याजवळ ते टिकत नाही, यासाठी की देण्याच्या बाबतीत परमेश्वरासंगती ते प्रामाणिक नाही. अत्यंत आवश्यक आहे. आज अनेक लोक आम्ही देवाची असे पाहतो की 10च नाही परंतु 20%, 30%, काही जण 50% बाहेर काढून परमेश्वराच्या सेवा कार्यासाठी ते देत आहे. ती पेरणी ते करत आहे. ज्यास आम्ही पेरणी करतो त्यावेळेस आम्ही कापणीची अपेक्षा करत असतो. आणि म्हणून देवाला देणं याचा अर्थ आम्ही पेरणी करणं असं आहे. आणि म्हणून मलाकीच्या या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, जुन्या करारामध्ये परमेश्वर आम्हाला सांगत आहे 10व्या वचनामध्ये की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षित की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा. स्वर्गाचे आकाश आणि कपाटे ज्यावेळेस आमच्यासाठी उघडल्या जातील, आम्ही किती आशीर्वादित होऊ याचा विचार सुद्धा आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून प्रियानो, आम्ही हा विचार करूया की देवाचं ते देवाला देण्यासाठी आम्ही सक्रिय पुढे राहावं. प्रभू परमेश्वर करो आणि देण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे आशीर्वाद तो प्राप्त करून देऊ. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद करतो देवबापा प्रभू की तो आम्हाला धनसंपन्न केलेला आहे, उत्तम चांगली नोकरी, उत्तम चांगला बिझनेस, उत्तम चांगलं ज्ञान तो आम्हाला दिलेला आहे. आणि देवबापा प्रभू, तुझी इच्छा आहे की त्यातून तुझं जे आहे ते तुझ्या भांडारात आम्ही टाकावं. यासाठी आम्हा प्रत्येकांना तू सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.